Friends, good day all of you. Welcome to my YouTube channel. Friends, in the previous video, we discussed the conjunction as soon as, and when. Today we are going to discuss the conjunction no sooner than in details. मित्रांनो, एक गोष्ट सुरुवातीलाच सांगतो म्हणजे ती तुमच्याही लक्षात येईल. I'm going to divide this video in two parts. Part 2A, and then I'm going to make another part 2B, to discuss more about how they are structured and how questions are asked for MPSC and banking student. So don't forget to watch both these videos. And one thing, अजून एक गोष्ट, if you didn't subscribe to my YouTube channel, please subscribe it so that you can watch all the videos easily. Okay, let's learn no sooner than in details. Complex sentences, मिश्र वाक्य, कंजंक्शन ऑफ टाइम, कालदर्शक उभयान्वयी अव्यय याबद्दल आपण चर्चा करत आहोत. इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी डिस्कस द कंजंक्शन चा अर्थ आपण बघितला होता. जसे ... तसे, ॲज सून ॲज ज्या क्षणी त्या क्षणी, आणि व्हॅन जेव्हा ... तेव्हा. इथे नो सूनर दॅनचा अर्थ आहे त्यापेक्षा अधिक लवकर नाही. आता हे नो सूनर दॅन हे जे कंजंक्शन आहे त्याचा वापर कसा केला जातो हेच आपण अगदी साध्या सोप्या सूत्रामधून शिकणार आहोत. अगदी लगेच तुमच्या लक्षात येईल की नो सूनर दॅनची वाक्यरचना कशी केली जाते. फर्स्ट, आय राईट हिअर द फॉर्म्युला ऑफ नो सूनर दॅन. बघा, नो सूनर प्लस HV प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सी म्हणजे कॉम्प्लिमेंट पूरक प्लस दॅन प्लस दुरे वाक्य. आता दुरे वाक्य म्हणजे काय मी समजावून सांगतो. हे आपलं सूत्र आहे, हा फॉर्म्युला झाला. ओके, बघा, नो सूनर प्लस HV हेल्पिंग वर्ब या अगोदर आपण शिकलेलो आहोतच. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, त्यानंतर कॉम्प्लिमेंट पाहिजे. पूरक वाक्य जर वाक्यामध्ये असेल तर लिहा. दॅन आणि दुरे वाक्य म्हणजे दुसरी घटना. आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. दे सॉ द टायगर, त्यांनी वाघाला पाहिले. आणि दुसरं वाक्य आहे दे रॅन अवे, ते पळून गेले. मित्रांनो, हेच वाक्य कालचं जो आपण टॉपिक शिकलो, ॲज सून ॲज म्हणा, ॲज म्हणा किंवा वेन म्हणा, त्याने हे वाक्य आपण असं बनवू शकतो. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. बघा, जर आपण ॲज सून ॲज ने हे वाक्य करायचं झालं तर कसं होणार बघा. ॲज सून ॲज दे सॉ द टायगर, ज्या क्षणी त्यांनी वाघाला पाहिले, कॉमा दे रॅन अवे, ते पळून गेले. ही ॲज सून ॲजची वाक्यरचना झाली. ॲजने पण आपण असंच वाक्य करू, वेनने पण असंच वाक्य करू. आता मग नो सूनर दॅनने हे वाक्य कसं होणार बघा. प्रथम मी नो सूनर घेतो, नो सूनर, देन HV. आता मला हेल्पिंग वर्ब पाहिजे. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कुठे असतं आपण पाहिलंय की ते क्रियापदामध्ये असतं. इथे क्रियापद सॉ आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की आपण जो पहिला साधा वर्तमान काळ शिकलो, सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हाऊ टू आयडेंटिफाय हेल्पिंग वर्ब. क्रियापदामध्ये सहाय्यकारी क्रियापद कसं ओळखायचं. आणि
साध्या वर्तमान काळामध्ये दोन सहाय्यकारी क्रियापद लपलेली असतात. एक असतं डू आणि दुसरं डज असतं. बरोबर. आता मग या ठिकाणी हे सॉ आहे, याचा तर तो सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे ते सिंपल पास्ट टेन्स आहे. मग या सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असतं, तर ते लपलेलं असतं डीड. ओके, लक्षात ठेवा की साध्या भूतकाळामध्ये क्रियापदामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असतं. आता मला सहाय्यकारी क्रियापद सापडलं म्हणजे मी इथे डीड घेतलं. पुढे काय पाहिजे मला, सब्जेक्ट पाहिजे. आता सब्जेक्ट कोण आहे, दे, मग मी इथे दे लिहिणार. त्यानंतर मला काय पाहिजे, व्हर्ब पाहिजे. व्हर्ब कोणता आहे, आता इथे सॉ आहे, मग आता इथे मी सॉ नाही लिहिणार, तर इथे काय लिहिणार, मी सी लिहिणार. आता सी का, कारण इथे मी डीड घेतलेलं आहे आणि इथे डीड जर घेतलं असेल तर इथे क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ओके. त्यानंतर मला काय पाहिजे, वर्ब पाहिजे. वर्ब घेतलं, नंतर ऑब्जेक्ट पाहिजे. ऑब्जेक्ट कोणता आहे, द टायगर. द टायगर. ओके. त्यानंतर मला सूत्राप्रमाणे कॉम्प्लिमेंट पाहिजे, पण इथे नाहीये, त्यामुळे मी काय घेणार नाही इथे. पुढे मला दॅन पाहिजे, दॅन. आणि नंतर मग दुरे वाक्य म्हणजे हे दुसरं वाक्य, दुसरी घटना म्हणजे दे रॅन अवे. ओके. बघा, नो सुनर डीड दे सी द टायगर दॅन दे रॅन अवे. म्हणजे फॉर्म्युला प्रमाणे तुम्हाला वाक्य आलेलं लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी बघा काय लिहायचं असतं की पहिली जी घटना असते म्हणजे दे सॉ द टायगर, तर त्या पहिल्या घटनेच्या अगोदर काय वापरायचं, नो सुनर वापरायचं. आणि दुसरी जी घटना असते त्याच्या अगोदर काय वापरायचं, दॅन वापरायचं असतं. म्हणजे हा पहिला नियम समजून घ्या. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, नो सुनर दॅनची वाक्यरचना करू शकतो. अजून एक एक्झाम्पल बघूया याच पद्धतीने, मग तुमच्या अधिक लक्षात येईल. ठीक आहे. बघा मित्रांनो, दुसरं आपण वाक्य इथे घेतलेलो आहोत. ऍज शी वेक्स अप शी वॉशेस हर फेस. ओके. मुद्दामून मी इथे ऍजचा वापर करून वाक्य घेतलेलं आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की ऍजने वाक्य आलं तर ते नो सुनर मध्ये कसं ट्रान्सफर करायचं, किंवा ऍज सून ऍजने आलं, आपल्याला तशी सूचना असते परीक्षेमध्ये की ऍज सून ऍजचं वाक्य दिलं जातं आणि तिथे आपल्याला इन्स्ट्रक्शन असते की यूज नो सुनर दॅन, नो सुनर दॅनचा वापर करा. किंवा वेनने विचारलं जातं आणि नो सुनर दॅन अशी सूचना दिलेली असते. तर हे माहीत व्हावं यासाठी ऍजने मी इथे वाक्य घेतलं. हे ऍज सून ऍजने पण लिहू शकलो असतो किंवा वेनने देखील हे वाक्य लिहू शकलो असतो. ओके. आता आपण हेच वाक्य नो सुनर दॅनचा वापर करून करू. बघा, फॉर्म्युला इथे मी लिहिलेला आहेच, फॉर्म्युला प्रमाणे जाऊया. फर्स्ट आय टेक नो सुनर, नो सुनर. HV आता पाहिजे आपल्याला, मगाशीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता इथे क्रियापदाकडे पाहायचं, क्रियापदाचा कोणता काळ आहे, मग तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे की सिंपल फ्युचर टेन्स आहे. मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की एस लागलेला आहे क्रियापदाला. यापूर्वी मी समजावून सांगितलं की एस लागल्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं. तर इथे एस लागला म्हणजे त्यामध्ये काय आहे, डज आहे. आणि म्हणून इथे हेल्पिंग वर्ब काय येणार आहे, डज येणार आहे. पुढे आपल्याला सब्जेक्ट पाहिजे, मग सब्जेक्ट कोणता आहे, तर शी आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, वर्ब पाहिजे. वर्ब कोणता आहे, वेक अप, वेक अप. मगाशी जसा नियम सांगितला की इथे आपण क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं होतं आणि इथे डीड होतं, हे लक्षात आलं असेल. तसंच इथे आता डज आलेला आहे, म्हणून हा जो एस आहे तो आपण एस म्हणजे इथे डज घेतला, त्यामुळे इथे पुन्हा एस लागणार नाही. देन ऑब्जेक्ट पाहिजे.
इथे ऑब्जेक्ट नाहीये, त्यामुळे इथे ऑब्जेक्ट लिहिण्याचा काही संबंधच येणार नाही. त्यानंतर काय पाहिजे, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट सुद्धा नाहीये. नंतर दॅन घेणार आपण, दॅन. आणि मग दुरे वाक्य, दुसरं वाक्य कोणतं आहे, शी वॉशेस हर फेस. ओके, बघा वाक्य कसं झालं, नो सुनर डज शी वेक अप दॅन शी वॉशेस हर फेस. आलं लक्षात? म्हणजे हा जर फॉर्म्युला जर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिला तर मग कुठलंही जरी वाक्य दिलं नो सुनर दॅन साठी तर तुम्ही सहजतेने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे बनवू शकता. ठीक आहे, आता आपण हा पहिला नियम बघितला. आपल्याला दुसरा नियम बघायचा आहे, तो आपण नो सुनर दॅनचा दुसरा नियम कोणता आहे तो आपण शिकू. फ्रेंड्स, we have to discuss here second rule of no sooner than. No sooner than चा दुसरा नियम आपण समजून घेणार आहोत. आता नियम दुसरा म्हणजे काय, नेमकं जास्त मोठा काय असं नाहीये, पण लक्षात घ्या, मगाशी आपण जी हेल्पिंग वर्ब होती ती आपण क्रियापदामधून शोधून घेत होतो. पण या दुसऱ्या नियमामध्ये काय, ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिलेलं असतं. मग पुन्हा वेगळं काही हेल्पिंग वर्ब घेण्याची गरज नसते, हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सूत्र तेच राहणार, त्याच्यात काहीच बदल नाही, नो चेंज ॲट ऑल. बघा आता आपण ही वाक्यरचना कशी करणार, तर ॲज सून ॲजच्या ऐवजी आपण काय घेणार आहोत, नो सुनर घेणार आहोत. समजा ॲज असतं तरी सुद्धा आपण नो सुनर दॅन, वेन असतं तरी सुद्धा नो सुनर दॅन. नो सुनर, त्यानंतर एच व्ही पाहिजे, एच व्ही आता दिलेला आहेच म्हणजे इज. पुढे आपल्याला काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट काय आहे, द बिल, द बिल. पुढे काय पाहिजे आपल्याला, वर्ब पाहिजे. वर्ब कोणता आहे, पास, पास. ओके, आता इथे काही ऑब्जेक्ट नाहीये, कॉम्प्लिमेंट सुद्धा नाहीये, आणि त्यामुळे आपण इथे कॉमा जिथे आहे तिथे काय घेणार, दॅन घेणार, दॅन. पुढे दुरे वाक्य, दुसरं वाक्य आहे तसं आपण घेणार, इट विल बिकम an act. क्लिअर, वाक्य समजलं? बघा फॉर्म्युला तोच ठेवलाय, फॉर्म्युलात मी काहीच बदल केला नाहीये. फॉर्म्युला असल्यामुळेच माझं हे वाक्य तयार झालं. बघा, नो सुनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम an act. ओके, अजून तुमच्या लक्षात यावं त्यासाठी मी सेकंड एक वाक्य घेतो म्हणजे अधिक लक्षात येईल. ठीक आहे, सेकंड सेंटेन्स, सी as he has finished, comma, he can submit your answer papers. ओके, या ठिकाणी सुद्धा बघा मित्रांनो की हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे शोधण्याची गरज नाही, आहे तेच घ्यायचं आहे. फॉर्म्युला प्रमाणे आपण जाऊ. बघा, ॲजच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ ॲज आय विल यूज नो सुनर. नो सुनर, हेल्पिंग वर्ब मला आहेच ऑलरेडी, हॅज. सब्जेक्ट काय घेणार आपण, ही. नंतर वर्ब पाहिजे, वर्ब कोणता आहे, फिनिश. देन ऑब्जेक्ट नाहीये, कॉम्प्लिमेंट सुद्धा नाहीये. नंतर आपण दॅन घेणार, दॅन. आणि दुरे वाक्य आहे तसं लिहिणार म्हणजेच ही कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. ओके, बघा फॉर्म्युला प्रमाणे वाक्य झाले की नाही. नो सुनर हॅज ही फिनिश्ड दॅन ही कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. ओके, म्हणजे आता तुम्हाला अधिक समजलं असेल की फॉर्म्युला जर असेल तर फॉर्म्युलाच्या साहाय्याने आपण कुठलंही वाक्य नो सुनर दॅनचं सहज बनवू शकतो. ओके फ्रेंड्स, here we have learned no sooner than construction.
नो सुनर दॅनची वाक्यरचना कशी करायची हे आपण सूत्राच्या माध्यमातून समजून घेतलो. मित्रांनो, वन्स अगेन आय रिमाइंड यू, पुन्हा एकदा मी आठवण करून देतो. आय एम गोइंग टू मेक अनदर व्हिडिओ ऑफ नो सुनर दॅन कंजंक्शन. आता दुसरा व्हिडिओ का, असा प्रश्न नक्कीच पडलेला असेल. तर या व्हिडिओमध्ये मी 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना साधारणपणे परीक्षामध्ये जी वाक्यरचना विचारली जातात, इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, त्याविषयी मी चर्चा केली. पण MPSC स्टुडंट्स असतील, बँकिंग स्टुडंट्स असतील, जे विद्यार्थी PSI असेल परीक्षा, टॅक्स असिस्टन्स असेल, STI असेल, वनसेवा असेल किंवा तलाठी परीक्षा देत असतील किंवा ASO परीक्षा असेल, तर या परीक्षांमध्ये सुद्धा ही वाक्यरचना विचारली जाते. मग या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि ते आपण कसे सॉल्व्ह करायचे असतात, याबद्दलची माहिती देणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून मी हा माझा व्हिडिओ पार्ट 2 असेल कंजंक्शन ऑफ टाइम वरती. तर तो पार्ट 2B असणार आहे. सो डोंट फॉरगेट टू वॉच धिस व्हिडिओ. हा देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय की इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्युरीज, यू कॅन राईट युअर ओपिनियन इन द कॉमेंट बॉक्स. अधिक सराव व्हावा म्हणून अजून काही 10 वाक्य मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, ती सुद्धा सोडवा. म्हणजेच नो सुनर दॅन बद्दलची जी काही भीती असेल किंवा काही शंका असतील त्या निश्चितच तुमच्या दूर होऊन जातील. ओके, थँक्यू.